नमस्कार. लाडकी बहीण योजना 20 सप्टेंबर रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. आज पैसे येणार का याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आत्ताच आपल्याला भेटलेली आहे. जसे की तुम्ही ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे काय म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते महिलांना कधी प्राप्त होण्यासाठी महिलांनी गडबडघाई करू नका, लवकरच तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते क्रेडिट होणार आहेत, अशा प्रकारचे भाष्य मुख्यमंत्री साहेब यांनी केलेले आहे. आता यांनी भाष्य तर केले आहे, परंतु पैसे जे आहे ते किती तारखेला जमा होणार त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे ती आत्ता लगेचच जाणून घेऊया. सर्वात प्रथम चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की परत हा चॅनल तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जसे की कालच रात्री मुख्यमंत्री साहेब यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर, जे की सध्या एक सोशल मीडिया अकाउंट आहे, त्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी स्पष्ट करून सांगितलेले आहे की मी काही दिवसांपासून पाहत आहे की महिला KYC करण्यासाठी किंवा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी बँकांसमोर प्रचंड गर्दी करत आहेत आणि ही गर्दी जी आहे ती कमी करा, कारण की रात्रीपासूनच महिला भगिनींना त्रास होत आहे की KYC करण्यासाठी बँकेसमोर रांगा लावून उभे राहावे लागत आहे. हे दृश्य मुख्यमंत्री साहेब यांनी पाहिल्याच्यानंतर त्यांनी सर्व महिलांना एक आवेदन केलेले आहे की तुम्ही कसल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. हा तुमचा भाऊ जो आहे तो तुम्हाला तुमचे पैसे जे आहे तुमच्या खात्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. आता हे पैसे जे आहेत म्हणजे तिसरा हप्ता जो आहे तो किती तारखेपर्यंत आपल्या खात्यावर जमा होणार, तसे ज्या महिला भगिनींना आतापर्यंत 4,500 रुपये जे आहे ते प्राप्त झालेले नाहीत, म्हणजे थोडक्यात एकही हप्ता काही बहिणींना आता अद्यापही प्राप्त झालेला नाही, अशा बहिणींना तो हप्ता जो आहे तो किती तारखेला प्राप्त होणार त्याच्याविषयी देखील आपल्याकडे माहिती आलेली आहे. ही माहिती आपण ऑफिशियल वेबसाईटवरून, म्हणजे ज्या ऑफिशियल वेबसाईट आहेत न्यूज रिपोर्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच घेतलेली आहे, जेणेकरून सर्व माहिती जी आहे ती ऑथेंटिक असणार आहे. चला तर ती माहिती आपण अगोदर जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे 3 महिलांचे कॉलम जे आहे ते असणार आहे. ज्या महिलांनी अर्ज जे आहेत ते जुलै ऑगस्ट या प्रत्येक महिन्यानुसार कॉलम जो आहे तो तयार केला जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत अशा महिलांनी काही गोष्टी समजून घ्या, त्यांना कधी पडणार. तसे जुलैमध्ये जर अर्ज केलेला असेल तर त्या महिलांना कधी पैसे पडणार. आणि आत्ता काही बहिणी, राहिलेल्या बहिणींनी सप्टेंबरमध्ये देखील अर्ज जे आहेत ते केलेले आहेत. अशा प्रत्येक महिलांना आपण येथे टाकूया. जून सर्वात प्रथम महिना असणार आहे जून, त्याच्यानंतर जुलै आणि त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर अशा प्रकारच्या 4 महिन्यात ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरला आहे आणि त्यांना पैसे जे आहे ते किती तारखेला किंवा कोणत्या टप्प्यात पडणार ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम येते जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा प्रकारे 4 महिने जे आहे ते असणार आहेत. आता या 4 महिन्यापैकी सर्वात अगोदर म्हणजे पैसे कोणाला पडणार, तर ज्या महिलांना अजूनपर्यंत काही महिलांना जवळपास 1 कोटी प्लस महिलांना लाभ जो आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले आहेत अशा महिलांना 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना पैसे जे आहे ते 3,000 रुपयाचा पहिला हप्ता जो आहे तो क्रेडिट झालेला आहे, जे की तुम्हाला देखील माहितीच आहे, कारण की संपूर्ण तुमच्या गावात जरी किंवा शेजारी पाजारी देखील महिलांना 3,000 रुपयाचा पहिला हप्ता जो आहे तो प्राप्त झालेला आहे. त्याच दृष्टिकोनातून आता ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरले आहेत त्यातील देखील जवळपास 40 ते 50% महिलांना पैसे जे आहे ते प्राप्त झालेले आहेत. आता याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा राहिला मुद्दा म्हणजे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर रोजी महिलांनी काही फॉर्म भरले आहेत, त्याच महिलांचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत. आता त्या महिलांना पैसे जे आहेत ते कशामुळे आलेले नाहीत त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे पैसे जे आहेत ते कशामुळे आले नाहीत, तर सर्वात प्रथम गोष्ट राहते ती म्हणजे KYC. जी की KYC तुम्ही बँकेत जाऊन करायची असते किंवा म्हणजे बँक अकाउंट जे आहे ते आधारशी संलग्न करायचे असते आणि आधारशी संलग्न केल्याच्या नंतरच तुम्हाला म्हणजे पैसे जे आहे ते प्राप्त होत असतात तुमच्या खात्यावर. त्यामुळे सर्वात प्रथम तुमचे आधार कार्ड जर बँकेशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, आणि लिंक जर केले असेल तर दुसरी स्टेप म्हणजे महत्त्वाची म्हणजे तुमच्या अकाउंटवर कमीत कमी 400 ते 500 रुपये जे आहे ते प्रत्येक बँकेची वेगळी असते, मिनिमम 500 रुपये जे आहे ते जमा ठेवा, जेणेकरून पैसे जे आहे ते पडण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण की बऱ्याचदा झिरो बँक बॅलन्स अकाउंटवर पैसे पडण्यास अडचणी येत आहे. तरी देखील शासनाने देखील सांगितलेले आहे की जर बँकेने पैसे काटले किंवा पैसे पडू दिले नाहीत तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. तरी देखील काही बँका ज्या आहेत त्या सर्वांना व्यवस्थितरित्या पैसे जे आहे ते कपात करत आहेतच. त्याच्यानंतर आपण दुसरी महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. आता ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना कधी हप्ता पडणार, तर त्या अशा महिलांनी त्यांचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह झाला की नाही हे स्टेटस एकदा चेक करा. ते स्टेटस चेक करण्यासाठी काय करायचे, तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता, किंवा तुम्हाला SMS द्वारे देखील समजलेले असेल की आपण फॉर्म भरल्याच्यानंतर आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की रिसबमिट झाला आहे की पेंडिंग राहिलेला आहे.
ते तुम्हाला लगेचच समजेल. त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे फॉर्मचे स्टेटस चेक करा, त्याच्यानंतर आधार कार्ड लिंक आहे की ती नाही चेक करा, त्याच्यानंतर बँकेत जाऊन अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट आहे की नाही ते देखील एकदा चेक करा. आणि सर्वात महत्त्वाचा राहिला मुद्दा म्हणजे थोड्या दिवस वाट पहा, कारण की तिसरा हप्ता जो आहे तो सर्व भाषणात असेल किंवा सर्व ठिकाणी जे आहे असेल, अदिती तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्या सर्वांनी तुम्हाला काय एकच गोष्ट सांगितलेली आहे की सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही थोड्या दिवस वाट पहा. आम्ही टप्प्याटप्प्याने पहिल्या टप्प्यात काही महिलांना, दुसऱ्या टप्प्यात काही महिलांना आणि तिसऱ्या टप्प्यात काही महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. म्हणजे ते देखील टप्प्याटप्प्यावाईज पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर पाठवत आहेत. आणि या सर्वांसाठीच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता ज्यांना पहिले 2 हप्ते मिळालेले आहेत अशा महिलांना येणारा तिसरा हप्ता जो आहे तो देखील लवकरच मिळणार आहे. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता जो आहे तो मिळालेला नाही अशा महिलांना देखील 4,500 रुपयाचा एकत्रित हप्ता जो आहे तो 30 सप्टेंबरच्या पर्यंत मिळणार आहे. ते 30 सप्टेंबर, एक्झॅक्ट 30 सप्टेंबर नाही तरी आज मिळणार होता, कारण की यांनीच घोषणा केली होती की मी 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा करणार आहोत. परंतु त्यांनी तसे काही केलेले नाही आणि जवळपास 5 ते 10% महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत. कारण की आपण आता कॉमेंट सेक्शनद्वारे सर्वे करत असतो, तर 5 ते 10% महिलांच्या खात्यावर 100% पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत. मग तो 4,500 रुपयांचा हप्ता असेल किंवा इतर कोणताही हप्ता असेल तर तो 5 ते 10% महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे. आणि राहिलेल्या 90 ते 95% महिला ज्या आहेत त्यांच्या खात्यावर आता येणाऱ्या 27 सप्टेंबरपर्यंत पैसे जे आहेत ते क्रेडिट होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महिलांनी येणाऱ्या तारखेची वाट पहा आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा, कारण की सर्वात प्रथम कोणतीही अपडेट आली तर आपण लगेचच आपल्या चॅनलद्वारे संपूर्ण सर्वांना कळवत असतो. आता जर तुम्हाला पैसे पडले नसतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आपण हे कमेंट्स जे आहेत एक नवीन मोहीम आपल्या चॅनलचे रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर तो व्हिडिओ पाहिला असेल, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण महिलांची PDF तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल डेस्कवर पाठवत होतो आणि अजूनपर्यंत ती प्रोसेसिंग चालू आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर व्हिडिओच्या खाली कमेंट केली नसेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचे नाव व जिल्हा. आपण तुमचे तक्रार जे आहे ते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तर करतच आहोत. आणि अजूनपर्यंत जेवढ्या महिलांची नावं येतील तेवढे आपण पुन्हा एकदा ईमेल द्वारे पाठवणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून तुम्ही या मोहिमेचा हिस्सा होऊ शकता आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे जे आहे ते पडणार आहेत. आता याच्यानंतर लाडकी बहीण योजनेची मुदत तर आता हळूहळू संपतच येणार आहे. जवळपास 2,40,40,00,000पेक्षा जास्त अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचे काम जे आहे ते संपूर्ण महिलांच्या खात्यावर चालूच असणार आहे. आणि येणाऱ्या 27 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महिलांना या गोष्टीचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे. अशाच प्रकारच्या लेटेस्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.